12वीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थ्याला जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने डोक्यात फरशी मारून बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरच्या कॅम्प 1 मधील भीमनगरमध्ये घडली। भीमनगरमध्ये राहणारे रिक्षाचालक कैलास रैसवाल यांचा मुलगा केतन हा 12वीचा पेपर देऊन घरी परतत होता। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्याला पवार, ओझा आणि इतर 3 ते 4 तरुणांनी आहुजा फरसाणवाल्याच्या गल्लीत अडवले। त्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्याला फरशी मारली। बाजूलाच रिक्षा चालवत असलेले कैलास यांना ही माहिती मिळताच त्यांनी धावत जाऊन मुलाला जमावापासून वाचवलं आणि मारहाण करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधीन केले। केतन याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून केतन हा 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून त्याचा अद्यापही एक पेपर बाकी असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितले। माझा पोरगा डोंबिवलीत कॉलेजमधून पेपर देऊन येत होता। तर घराला जायचं गल्ली आहे ती आहुजा फरसाणचेकडची, त्याच्यातून येणार जात होता तो। त्या लोकांनी त्याला बोलवलं तिकडं गल्लीवर कोण्यामध्ये, तर तिकडं त्यांनी मारामारी केली, त्याला दगड मारला त्या डोक्यामध्ये। का मारलं? ते आमचे दिवाळीच्या टायमाला झगडे झाले होते। कशावरून? ते फटाके फोडताना। कोणी कोणी मारलंय? ते 4 पोरं आहे ते लगभग। काय नाव त्यांची? नावं तर मला माहीत नाही पोरांचे, पण एक छोरा को नाव काही आहे जमनी का पोता को साहिल गणेश पवार आणि और यश। हां, त्याला पोलीस चौकीमध्ये मी पकडून त्याला जमा केला आहे। तुम्ही होते तिथं घटनास्थळ? हां, मी पण कसं लांब होतो तर मला डोळ्याने दिसत नव्हता, पण तिकडचे पब्लिक बोलायला लागले ना, कैलासच्या पोराला मारला, कैलासच्या पोराला मारला। तर मी तिकडे गेलो, ते बघितलं तर पोरगा एकदम रक्तामध्ये भरलेला होता। तुमचा पोरगा काय शिकतोय? ते कॉलेजला सायन्स करतो तो। त्याचा काही वाद नव्हता तरी मारलं? नाही, त्याचा काहीच वाद नव्हता। तो तर कॉलेजमधून आला ना तो। मी त्याला फोन करून विचारलं, म्हणलं बेटा आतापर्यंत आला नाही तू? तर पप्पा बोले मी कॉलेजतून निघालो आहे, आता मला 1-1.5 तास लागल। तर इथं मी बघितलं तर तो असं मारत होते त्याला। याची पोलीस कंप्लेंट केली आहे का? पोलीस कंप्लेंट केली आहे, पण त्यांनी आतापर्यंत घेतली नाही कंप्लेंट। ते बोलते पहिले तिकडचं प्रोसिजर करून माझ्याकडे परत या म्हणे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, उल्हासनगर।